सार्थ श्री दासबोध दशक 16वा समास 5वा अग्निनिरूपण. श्रीराम समर्थ. धन्य धन्य हा वैश्वानरू होये रघुनाथाचा श्वशुरू विश्वव्यापक विश्वंभरू पिता जानकीचा. जयाच्या मुखे भगवंत भोगता जो ऋषीचा फलदाता तम हिमरोग हरता भरता विश्वजनाचा. नाना वर्ण नाना भेद जीव मात्रा सभेद भेद आणि परमशुद्ध ब्रह्माधिकास. अग्नी करिता सृष्टी चाले अग्नी करिता लोक झाले अग्नी करिता सकळ झाले लहान थोर. अग्नीने जाळले भूमंडळ लोकास राहवया झाले स्थळ. दीपदीपिका नाना ज्वाळ जेथे तेथे पोटामध्ये जठराग्नी तेणे क्षुधा लागे जनी. अग्नी करता भोजनी रुची. अग्नी सर्वांगी व्यापक उष्णे राहे कुणी एक उष्ण नसता सकळ लोक मरोन जात. आधी अग्नी मंद होतो पुढे प्राणी तो नाचतो ऐसा हा अनुभव येतो प्राणी माझा. असता अग्नीचे बळ शत्रू जिंके तत्काळ अग्नी आहे तावत काळ जिणे आहे. नाना रस निर्माण झाले अग्नी करिता निपजले महारोगी आरोग्य झाले निमिष मात्र. सूर्य सकळाहुनी विशेष सूर्याउपरी अग्नी प्रवेश. राग रात्र भागीरोक अग्निस साहे करीती अंत्य. जय गृहीचा अग्नी आणिला तयास दोष नाही बोलिला. सकळा गृही पवित्र झाला वैश्वानरू अग्निहोत्र. नाना याग अग्नी करिता होती सांग. अग्नी तृप्त होता मग सुप्रसन्न होतो. देव दानव मानव अग्नी करिता चाले सर्व. सकळ जनासी उपाव अग्नी आहे. लग्ने करती थोर थोर नाना दारूचा प्रकार. भूमंडळी यात्रा थोर दारुने शोभती. नाना लोक रोगी होती उष्ण औषधे सेविती. तेने लोक आरोग्य होती वन्ही. ब्राह्मणास तनुमनो सूर्यदेव हुताशनु. एतद्विषय अनुमानू काहीच नाही. लोकामध्ये जठरा नळू सागरी आहे वडवा नळू. भुगळा बाहेर आवरणा नळू शिवनेत्री विद्युल्लत. कुपीपासून अग्नी होतो उंच दर्पणी अग्नी निघतो काष्टमंथनी प्रगटतो चकमकी. अग्नी सकळा ठाई आहे कठीण घिसणी प्रगट होये. आग्या सर्पे दग्ध होये गिरीकंदरी. अग्नी करिता नाना उपाय अग्नी करिता नाना पाय. विवेक विण सफल होये निरार्थक. भूमंडळी सा लहान थोर सकळांस वन्नीचा आधार. अग्निमुखे परमेश्वर संतुष्ट होय. ऐसा अग्नीचा महिमा बोलिजे तुतकी उणी उपमा. उत्तरोत्तर गाध महिमा अग्नी पुरुषाचा. जित असता सुखी करी मेल्या प्रेत भस्म करी. सर्व भक्षकू तयाची थोरी काय म्हणून सांगावी. सकळ सृष्टीचा संवार प्रलय करी वैश्वानर. वैश्वानरे पदार्थ मात्र काहीच उरेन. नाना होम उदंड करीती घरोघरी वैश्वदेव चालती. नाना क्षेत्री दीप जळती देवापाश. दीपाराधने निरांजने देववाळीचे जने. खरे खोटे निवडणे दिव्य होता. अष्टदा प्रकृती लोक तिन्ही सकळ व्यापून राहिला वन्नी. अगाध महिमा वदनी किती म्हणून बोला. चारी शृंगे त्रिपदी जात दोन्ही शिरे. सप्तहात ऐसा बोलिला शास्त्रार्थ प्रचिदेव. ऐसा वन्नी उष्णमूर्ती तो मी बोलिलो यथामती. न्यूनपूर्ण क्षमा श्रोती केले पाहिजे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अग्नि निरूपण नाम समास 5वा. श्रीराम 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 श्रीराम.